तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आज लय दिवसानंतर आपण आलो आहे आता आपल्या ब्लॉगवर. तर खास आपण चाललो आता मालवणला. आणि आता आपण सध्याला आपण गांधी चौकात नेल्याच्या उतर लागते काय नाही आर्यन भाऊ आपल्याला न्यायला आलेला आहे. तर आम्ही आता सध्या टिपसीत चाललो, पोलिसांना वाचवत आहोत. तर बरोबर आत्ता वाजलेत बघू शकताय 7 वाजलेले आहेत. आणि अशा तऱ्हेने आम्ही जाणार आहे रेल्वे स्टेशनला मिरजेच्या. गोल 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 फिरून आता मी चाललेलो आहे. काय विषय आहे बघा, अजून आमचं तिकीट काढायचं आहे. आम्ही जाणार जनरल डब्यानं. तर चला तिथं सगळ्यांसोबत आल्यावर तुम्हाला दाखवतो. जाऊ दे. तर गाईज आत्ता आपण उतरलेलं आहे मिरज जंक्शनवर बघू शकताय या ठिकाणी. तर आता आपण रेल्वे स्टेशनवर जाणार आहे. बघूया आता काय होते. एक मिनिट यार, कुठे गेली सगळी? चला लागते काय तर. हाय गाईज, आम्ही चाललोय कोकणला. चला आता भेटू आपण, डायरेक्ट डायरेक्ट कोकणमध्ये. तर गाईज आता आम्ही तिकीट काढणार. काय ते बघा, काय दिसणार हो. तर अशा सर नाही बघूया, आधी आणि यशातीने यायच्यात अजून. आम्ही दोघंच तर आलेलो आहे, तिकडे बघू शकताय. आणि आता तिकीट काढून आम्ही ट्रेनमध्ये बसणार. रात्री 11ला 11 वाजले, आता 7 काय होते चला बघा. तर काय आता आपल्या बंधू लोक आले आहेत. ते बघा पहिला स्क्वॉड आलेला आहे आपला. सगळ्यात लास्ट म्हणजे मी चाललोय. तरी पण ही आता इथं स्टेशनवर सगळ्यात लास्ट आलेले आहेत. तर आता आपण बघू शकताय आद्या काय म्हणते बघा. असा विषय आहे, आम्ही पहिला आले. सध्या जादू बघणार आहे तुम्ही. डॉन नंबर 1, डॉन नंबर 2 यो. आणि आम्हाला सध्या इथं आणून सोडणारा काय म्हणायचं त्याला, राहू दे गाडीवाला. राहू दे, आता तिकीट काढल्यानंतर भेटू. तर काय बघू शकताय बॅग कशी काढलेले एक्सपिरियन्स. तर काय फायनली बघू शकताय 9 वाजल्यात बहुतेक. 9 का किती तर वाजल्यात. 9 वाजून 5 मिनिट राहिले आहेत. आणि अशात आणि यश भैया बघू शकताय, पैशावाला माणूस आपला हो, खजिनदार. 520 हळदी कुंकू लावायचं आहे त्याला. काय तिकीट निघायला लागली, हळदी कुंकू लावायला लागले. चला. तर काय जास्त जण मडगावचं तिकीट निघत आहे आपलं. तिकीट निघाले. चला लोक तिकीट निघालेलं आहे आपलं. सो गाईज आता आपलं तिकीट निघालं आहे बघू शकताय. हे तिकीट आहे. आणि आम्ही चौघजण आता फायनली तिकीट काढल्यानंतर आम्ही आता गेटच्या पलीकडे आलेलो आहे. येऊ घेताय. नमस्कार. आणि अशा तर इथं आपली गँग आहे. ते तिकीट ह्यात ठेवा काय? थांब, माझ्या खिशात ठेवा वरच्या. माझ्या खिशात सेप आहे. मी सगळ्यात सेप आहे, कारण की माझ्याकडे आहे आयफोन. भावा सगळ्यात पहिला आयफोन वाल्याला उचलतात. तर गाईज बघू शकता आता आपण जाणार. हो नो. किती नंबर लागणार आहे लेटर? पहिल्या 1 नंबरला. इथंच काय मग? हे फुकट जिथं कमी तिथं आम्ही. सो गाईज आता फायनल आम्ही चालू प्लॅटफॉर्मवर. प्लॅटफॉर्म नंबर 1वर आमची ट्रेन लागणार आहे. तर काय होते बघूया. सो गाईज एक्साइटमेंट ठीक आहे. भावांनो मला काय कळेन झाले, मला गुदगुल्या काय व्हायला जातात. गुदविल्या व्हायला लागले त्याला गाईज. खरं एक्साइटमेंट असे फुल अशी एकदम खतरनाक आहे. ओव्हर ॲक्टिंग व्हायला लागल्या. खरं मार्क द्या. चला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, सगळं करा. मार्क द्या. ते डिस्प्ले म्हणून कसला आहे बघायचं आपल्या. तर गाईज आता आमची ट्रेन यायला लागल्या. आता किती वाजले तर अरे 11. तर गाईज बरोबर 11 वाजता आल्यात. आणि आता आमची ट्रेन येणार आहे. आणि तर बघू शकता यश आहे, आद्या आहे, आणि इकडे आर्यन पण आहेत. आता अशाच ट्रेन येणार, तेवढ्यात आम्ही आता चढणार. मागं बघू शकता बॅग बॅग घेतलेले आहे. अशाच गाईज बघू शकता आलेली ट्रेन. भावाला थंडी लय वाजत. लय लांब आहे, लय लांब आहे. लय लांब अजून. खरं आमची होती दुसरे बॅटरी रे. ट्रॅक्टरवाला वाटतं. बॅटरी आहे काय? बॅटरी का मारला? 2 शेडावर चालते. ते शांत बसते. रेल्वे आले रे. सो गाईज आलेले आहेत रेल्वे. फायनली ट्रेन आलेली आहे. सो गाईज बघू शकता मागं. भावानो सुंदर दिसाले रेल्वेच्या प्रकारे.
इथं मस्ती करा हे मस्ती करू नको रे गावीना रे थांबेना झाले वड वड माग वड सकाळी ट्रेन आले फायनली सकाळी आता मला ट्रेन भेटलेलं आहे फायनली काय अरे 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 बोला त्याला सकाळी जास्त करण्यात आम्ही जाणार इथनं मडगावला गोव्यात तर गोव्यात आम्ही उतरणार उद्या सकाळी तर तिथून पुढे आम्ही ब्लॉग कंटिन्यू करतो चला 10 रुपये दिलेलं परवडत दिले तर काय आता मी आता मडगावच्या जवळ बघू शकता बाहेर वातावरण काय दिसत नाही सोडा तर यश बघू शकता इथं आला यश दिसायला आमच्या ग्रुपची काळी बाहुली आहे तिथं जर नाही लागणार भावामुळं तर गाईज बघू शकता आता फाट्याचं बरोबर 6 वाजता झाले अंदाजे तर आम्ही आता उतरणार आहे 6 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत आणि याच्यानंतर आता सकाळी आम्ही उठलेलो आहे झोप आलेले आहे काय बघू शकता आता तुम्हाला काय दिसत नसणार आहे खरं आम्हाला लय भारी दिसला आहे तुम्हाला बघायचं तर तुम्हाला यायला लागतं इकडं यायचं आला असतं ब्लॉग बघितला असता आम्ही येऊन बघायला लागले गाईज डायरेक्ट सध्या धुकं नाकात चालले नाकात धुकं संघातल्या पोराशी घेतला माहिती झालाय कुठे गेलाय हेच केले भाऊ बंद की हे गपरे रोन एवढं हो बाहेर काय झाले हो इथलं तर काय झालेलं आहे मडगाव आलेला आहे असंच तर घेतलेले बॅग अरे ते काय आवरलेलं आहेत सगळी कापसाईचे गावात सगळ्यात जास्त वजी बॅग माझीच आहे हो तर तुला बघू काहीच असं तर आता आपण उतरलेलं आहे थंडी नाही वाईन शॉप वाईन शॉप दाखवायला गायची आद्या बघताय आपण आता पोहोचलेलो आहे मडगावमध्ये म्हणजे मडगावच्या जंक्शनवर आणि इथून पुढे आता आपण जाणार आहे वर सिंधुदुर्गच्या ट्रेनने तर आता काय तर बोलते बघा आता सध्या परिस्थिती नाही आहे बोलण्यासारखी सध्या आम्ही गोव्यात आहे गाईज सध्या आउट ऑफ कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आलोय सध्या रेंज नाही आहे काय रेंज नाही आहे फुल्ल याचं कुठे गेलं हो आहे संक्रांत गेले सो गाईज आता आम्ही मडगावच्या तिकीट सेंटरपाशी आलो आहे बघू शकताय कसं उभारलेले आहेत आदेशा तिकडं आर्या उभारलेला आहे तिकीट काढण्यासाठी आलो आहे आम्ही आता तिकीट यश काढणार सगळं त्याच्याकडे दिलेलं आहे तर काय होती बघूया आता इथनं आम्ही जाणार सिंधुदुर्गला तर गाईज आता आपल्याला हीच गाडी सापडलेली आहे बघू शकताय या गाडीत आता आपण जाणार आहे सिंधुदुर्गला सो गाईज ए चला बुस कुत्तर आहे आता कोण अडवणार आहे तुला 100 किलोमीटरला अरे काय नाही अरे थांबल्या अरे जनरलच आहे की जनरल आहे रे जनरलला वर असं पैसे आला लागला हो जनरल असतं काही अरे काही आज का करते मित्रांनो विश्वास आहे सध्या मी रेल्वेमध्ये आहे आणि बघायला दूर सगळा सगळी एखादी दुसरं पॅसेंजर आहे आणि विषय काय माहिती आहे आपली फुल गँग जी आहे ना ती आता सध्या मस्ती चालू आहे ऍक्टिंग आहे आणि
एक दोन गाईज याच्या सापडला डान्स करताना. एक दोन 3.5 यू. पडलं काय साठ आलो भावांनो. तर गाईज अशा पद्धतीने मी असं ब्लॉगिंग करतोय. असं आपला कॅमेरा बघू शकता इथं. अरे असं टाकून करतात. ये बड़ी ही विचित्र और वाहियात बात की है आप. टाकणार सगळं. हा तर काय बघू शकता सगळी ट्रेन आपली अशी मोकळी आहे इथं. आणि अशा तऱ्हेने आता आपण जाणार आहे. अशा तऱ्हेने बघू शकता आपल्या इथं हे खाण्यासाठी आणलेलं आहे. आर्यन नुसतं दोनच करतो यो. गाईज चला आता नाश्ता करूया. यू अरे नको. सो काय आता मी चाललोय व्ह्यू बघायला बाहेरचा. चार कशाला नको. काल रात्री बसल्यापासून तुमची वाट आहे ना? चार नको. दोनच द्या. लय अंबानी होतो. पैसे नाही हाय तेच देणार नव्हतं मी उगाच. आले एकदा दादा. सो गाईज आता आम्ही मागवलेले भेळ. आजाला काय मध्येच काय तर झालं. भेळ मागवली कडे. रेल्वेमध्ये बसल्या आणि भेळ न खाणे म्हणजे रेल्वेचा अपमान. मिरची कशाला घेतलीस मग. मिरची कुठं टाकली. काय मागितलीच घ्यायला मग मिरची. कढीपत्ता टाकला रे. गायच्यानं मिरची घेतली खरं टाकली बघा. हे नाही अडायच काय कढीपत्ता होता. आणि खाल्ल्यावर रक्त वाढते. काय खरं. हा खरं. दादा चटणी नाही टाकलाय. चटणी नाही घालत. मसाला थांब आणतो. घेऊन आलो थांबा काय. थोडा कांदा थोडा घालता कांदा. ए दोनच बस ना. देऊ नका हो काका. काका देऊ नका हावरा येईल. ए असू दे गप चव लागत्या. रोहन घे तुमच्यासाठी स्पेशल. खाऊ वाटले तर खावा नाही तर राहू दे काय हरकत नाही. आम्ही खातो. नेक्स्ट टाइम तुम्ही खावा. बरे सध्या कॅशियर पैसे द्यालाय जास्त झाल्यात भावाकडे पैसे. बघा परंपरा प्रतिष्ठा अनुशासन पहिला असा असते. गाईज हात मागे सारा सुरू कर. गाईज हे ट्रिपच्या नादात सगळं हेच करायला मोमेंट. ब्लॉग केला असता तरी लोक एवढे शिवाय देतात. अरे देवा गावाला आणि बदनाम होणार तुमच्यामुळं. अरे काम करतो ते असं तुम्ही करतात ना त्यामध्ये बघा मला काय तुमचा आहे हो. त्याला काय आपल्या ट्विटर किती लावणार आहे सांग तू. 4 शब्दात 5 शब्द शिवायचं आहे. 4 शब्दाचं 5 शब्द शिवाय आहेत. तर गाईज व्ह्यू बघा. यू लक्ष द्या. मडगाव वरून येणारी बांद्रा टर्मिनस काय अरे टोपण उघडता. तर गाईज आत्ता आपण उतरलेलो आहे सिंधुदुर्गच्या स्टेशनवर. आणि 1 मिनिट टोपण लावतो. चायला क्रमांक होय. सुटेल. सो गाईज हां ब्लॉग अरे हे ना टाइम लॉग सुरू केला आहे. सो गाईज आता मी पोहोचले सिंधुदुर्गवर. बघू शकता मागं सफल इथे बघू शकता. एवं मंगलमय सो थांबा आता पुढे जातो. करते हैं. आईला लय शॉट मिस आल्यात. परत समुद्र आहे तर जमीन कसं काय रे. आवाज मोठा आहे ना रे जरा असं. बोल की गले में खिचखिच विक्स की गोली लो खिचकी दूर करो. देखो कैसे बत्तीसी दिखा रहा है ससुरा. बरोबर ना. हा इथं आपण जमिनीवर उतरले. समुद्र आहे ना इथं. समुद्रात बुचकळून आले थांब तुला.
अजून किती सो गाईज आता मी उतरलेलो आहे बसमधून सॉरी ट्रेनमधनं अरे उतरलेलो जर्किंग कुठं आहे तुझं रोन्या अरे आता काय बाबा त्या व्हाईट सॉस पास्ताच आहे सो गाईज आता आपण उतरलेलो आहे आता आपण जाणार आहे कुठे रे कुठं जाणार जमिनीवर समुद्रावर हा. बघायला चालली काय झाडी काय मला चालली बघा रेल्वे सो गाईज चला आता आपण पुढं बाहेर गेल्यावर येतो चला जाऊ दे काहीच बघू शकताय एकदम टफचा विषय असेल बघा फ्लेमिंगो आहे बहुतेक तर सिंधुदुर्गचं रेल्वे स्टेशन आहे बस स्टँड किती आहे हां बस स्टँड बस स्टँड इथून 3 किलोमीटर किती रुपये घेणार बस स्टँडला 100 तिकडून परत तुम्हाला तिथून तुम्हाला रिक्षा करणार ना तुम्ही ऐका तिकडून पण जाऊन तुम्हाला रिक्षा करायला लागेल बस जात नाही बस जातात हो पण टायमिंग असतात तुम्हाला 600 रुपये डायरेक्ट सोडतो 150 रुपये सीट सो गाईज आता मी बसणार आहे रिक्षात बघू शकताय हेच केले रिक्षामध्ये बसले पुढे बसा येते पुढे बसतो मी असं शूटिंग मिटिंग घ्यायला येते मला हे बॅग तेवढी मागे आहे माझी थांबा जरा गाईज इधर यशा इधर की लगा इधर बॅग नाही होत जा बाबा गावाचं सामान घेतलं टेंट बिंट आहेत चला ही दरवाजा लावाच काय चला काय आता बसूया आपण अरे दिसणारच की आधी पडत तोंडला समजून काय आता नशीबच तेवढं वाईट आहे बोल काय तर बोला गेला का हो हां तुम्हाला डायरेक्ट सोडतो किल्ल्याकडे आलं का काय सांगता येत नाही काय ती काय होईल बरं हो गाडी कायच आम्ही आता लिफ्ट मागत आहे काय विषय झाला माहिती आहे का रे काय म्हणते रे त्याला सॉरी बस येणार होती मालवणची तर त्या चुकल्या बस आमची मिस झालेली आहे खरं काय होते का बघा आता आम्ही आता कोण इथं गाडीवाला भेटला तर नक्कीच मजा होईल तर आता मी लिफ्ट मागून जायचं ना दादा लिफ्ट दिली तर दिली बघू किती माणसं चांगली आहे तिथली तर बघा आम्ही आता नाकाच्या पुढं आलो आहे सिंधुदुर्गच्या रेल्वे स्टेशनजवळ इथं थांबून बघा काय होते चला 2,000 years later. तर काय जातं आम्हाला भेटलेलं आहे गाडी भेटलेली आहे काय होते बघा अजून नक्की नाही आता ब्लॉग पण करतो ब्लॉग पण करतो तुमचे व्हिडिओ करून द्या करा की जरा ॲडजस्ट काय माहित नाही ते आमचं बस चला काही गाडी भेटलेली आहे अरे अजून बॅग राहिली का ए बाकी सायमन घेतलं चला गाईज रोना पुढे बसतो हां ए ही बॅग अजून कोण बसणार आहे इथं काहीच बसलेलं आता आपण गाडीत जाऊ दे मग टाकलास बोल आता काय बॅग कुठं आहे तुम्ही चांगली चांगली प्रॉपर चांगली हा प्रॉपर मिरज चांगली प्रॉपर सांगली की मिरज मिरज करा काय गाडी मिळाली आपल्याला आता आता पण जाणार डायरेक्ट मालवणच्या कुठे नाही मालवण सॉरी मालवणला लागले आमची गाडी चेक केली इथं आणि अशा जागी आता आम्ही चाललोय बघू शकता मागे सगळे असं इकडे बसले अकेले अकेले मजे नहीं लेने दूंगा मुझे भी चाहिए शूटिंग करतोय तो ब्लॉग शूट करायला बोला काय तर काय बोलणार होता चला चालतं तुमच्या गावचा आहे तो
गाईज गाडी सोडलेली आपली आता. चला येऊ. हे प्रत्येक गाडी चेकिंग. आप सांगतो काय मग आचारसंहिता आता लागलेल्या आहे. इलेक्शन काल पैसे मिळाले मारला. तर आता आम्ही डायरेक्ट मालवणमध्ये गेल्यावर आलो होतो. चला गाईज आत्ता पोचलो आता आम्ही मालवणच्या सिटीमध्ये. जास्त तर नाही बघू शकताय. आता जात आहे आम्ही. येस बोल की काय बोलत नाही तो गाईज. मी एकटा ब्लॉग बोलून काय उपयोग नाही. यांना सांगा जरा काय विषय बोल जरा. गाईज आपण आता चाललोय बीचकडे. आपल्याला आता किल्ल्याकडे आपल्याला आता 2 किलोमीटरचा प्रवास चालत पोचायचा आहे तिथं. तर सध्या उन्हाच्या एवढ्या तडाख्यात तुम्ही समजू शकताय यशचा ग्लो कमी व्हायला आहे, त्यासाठी आपण सनस्क्रीन घ्यायची आहे. यशचा ग्लो बघू शकता तुम्ही गाईज. यशचा ग्लो बघा. आदित्य काय आपला पुढे चाललाय चालत. काय त्याला म्हशीसारखं पाण्यात पडणार आहे तेव्हा सध्या. तेव्हा आपला रोहन. तर आता आम्ही बघू शकताय चालत चाललेलं आहे. 3 किलोमीटर आपल्याला जायचं आहे इथनं. तर 3 किलोमीटर आपण पास केल्यानंतर आपण जायचं सिंधुदुर्ग किल्ल्यावर. टेंटसाठी जागा विचारा काय. तर गाईज तो नाही म्हणते तसलं काय लावू देत नाही म्हणते. आमचं बजेट इथं कमी आहे. लोक आम्हाला विचारतात तुम्ही रूम घेणार आहे का. त्याच्या पोटावर पाय दिला होतं रे टेंट विचारल्यावर ते रूमसाठी विचारलं. आम्ही इथं काय बॅग हो का बॅग घरून मी टेंट घेऊन आली इथं बघा. ह्याच्यात टेंट आहे आपला. टेंट आपण लावून आता झोपणार आहे त्यात. तर आता आम्ही चाललो आहे किल्ल्याकडं सिंधुदुर्ग किल्ल्याकडं. तर काय होते बघा आता. चला अरे काय घ्यायचं म्हटलं रे. काय म्हणतात काय म्हटलंस काय घ्यायचं. किंगफिशर. आमची मम्मी काय म्हणते सांग येताना असं असली कोण दोस्त आहेत का तुझी. काय म्हणायचं एकटा आधी त्या काय म्हणायचं म्हटलं की गांजे शिव. हां किंगफिशर मागते म्हणायचं. आता एक काम कर रोहन्या. ए रोहन हां हे काम कर. हे जे मी शूट केलं की नाही हे याच्या भावाला पाठव. ठीक आहे मी घंटा फरक पडत नाही. फोन लावूया दादा आता. फोन लावून बघूया आपण. आदित्यच्या वडिलांना किंगफिशर घेऊन पेंढरा म्हणून लाईव्ह सुरू आहे. गाईज गाईज बघू शकता आता तुम्ही इथं माग आपल्या इथं हे आहे बघा समुद्र आहे. समुद्र सी. सो गाईज आता आम्ही चाललोय तिकडे चालत. चला सो गाईज आता आपण फायनली चाललोय सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तिकीट मार्गाकडे. भात दिसते का. सो काय तांबडी चमडी चमकतो ना. भात दिसते. लका लका बोल. भात दिसते. लका लका बोल. लका लका अजून जोरात लका 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 जोरात जोरात. लका लका. हे चंद्रमुखी ग बस बोल तू लका लका. पांढरं दिसते का. व्हाईट दरला व्हाईट सिमेंट दिसते. गाय जरा आता प्लॅन चेंज झालेला आहे आपला. तर आता आपण येऊन थांबलेलो आहे मालवण जेट्टी इथे. तर इथं लोकेशन आहे बघू शकता असं. त्या तिथं तिकीट बुकिंग होते. तर आम्ही इथून थांबलेलं आहे 5 मिनटं. आमचं डिस्कशन सुरू आहे खरं म्हणजे. तर आता आमचं प्लॅन चेंज होणार आहे थोडासा. आम्ही आता लोकेशन चेंज करत आहोत. सो गाईज आम्ही आता अर्जंटली डायरेक्टमध्ये आमचा प्लॅन चेंज झाल्यावर आम्ही आता डायरेक्ट आलो इथे. सो गाईज आता आम्ही 4 जण आता प्लॅन चेंज करून राजकोट किल्ल्यावर आलेलो आहे म्हणजे स्पॉटवर. पण तिकीट नाही इथं फक्त गार्डन आहे. सो गाईज आता आपण एंटर केलेलं आहे आतमध्ये बघू शकता. असं व्ह्यू आहे इथं पूर्ण असं टोटल असं गार्डन आहे. जेवायला जाऊ मग नंतर फिरू चालेल. म्हणून कमी होईल मग काय म्हणजे 2 ते 3 4:30 उसके बाद आता आपण चाललोय शिवाजी महाराजांचा मोठी मूर्ती आहे इथं बघू शकताय. तापचा विषय असा नको जायला. काहीच बघू शकताय केवढी मोठी मूर्ती आहे. लईच मोठी आहे रे. हवी रे बस. तुम्हाला काय समजायचं. कसली मोठी मूर्ती आहे रे. कुठे गेली अरे. बंद केलास काय. कुठं अरे शिवाजी महाराजांची मूर्ती कुठे गेली. अरे गावं ऐकलं का हो का. तर काय आता मी आलो राजकोट किल्ल्यावर बघू शकताय मागं केवढी मोठी अशी मूर्ती आहे भव्य दिव्य अशी. तर जवळजवळ 50 ते 80 किंवा 100 फुटाची असेल मूर्ती. तर हीच ती मूर्ती सिंधुदुर्ग किल्ल्यावरची राजकोट किल्ला. आणि इथून बघू शकताय
समोर सिंधुदुर्ग किल्ल्याचा व्ह्यू इथं आपल्या इथं दिसतोय आणि त्या तिकडून असं रॉक गार्डनचा व्ह्यू आहे. सो गाईज इकडे बघू शकता तुम्ही कसं लोकेशन आहे टॉपमध्ये एकदम. शुद्ध ते आपले हवा सुटलाय बघा. आपली पोरबाग कशी आहेत ते टॉपचा विषय असं आहे. गार कसले आले. तर आता काय आमचं आता प्लॅनिंग सुरू आहे कॅम्पिंगचं. तर आम्ही टेंट टाकायसाठी आम्ही आता जागा हुडकत आहे. काय होते बघायचं आता. समुद्रकाठीच म्हणजे बीचच्या साईडलाच आम्ही आता जागा शोधणार आहे हुडकायला. तर बघा काय होते. चला